अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जगभरात जोरदार चर्चेत आलेत आणि याचं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडाला अमेरिकेचा एक भाग बनवण्याची इच्छा। डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच सोशल मीडियावर अमेरिकेचा एक नवीन नकाशा शेअर केला होता। या नकाशात त्यांनी कॅनडाला अमेरिकेचे एक राज्य दाखविले। ट्रम्प यांच्या पोस्ट नंतर जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं गेलं, कारण एखाद्या देशाला थेट अमेरिकेचं राज्य दाखवणं ही गोष्ट सहजपणे पडेल एवढी तर नक्कीच सोपी नाही। तर दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी राजीनाम्याची घोषणा केली। त्यांनी केवळ पंतप्रधान पदाच्याच राजीनाम्याची घोषणा केली नाही, तर त्यांनी त्यांचा पक्ष असलेल्या लिबरल पार्टी ऑफ कॅनडाच्या नेतेपदाच्याही राजीनाम्याची घोषणा केली आहे। त्यामुळे कॅनडातल्या राजकीय अस्थिरतेचा डोनाल्ड ट्रम्प फायदा घेऊ पाहत आहेत, अशा प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत। पण ट्रम्प यांना कॅनडावर कब्जा का करायचाय, तसेच या दोन्ही देशांमधील संबंधावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा आणि अमेरिका दोन शेजारी देश आहेत। या दोन्ही देशांची आंतरराष्ट्रीय सीमा सुमारे 9000 किलोमीटर लांबीची आहे। ही सीमारेषा जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा मानली जाते। या सीमारेषेला लागून अमेरिकेची 13 राज्ये आहेत, तर कॅनडाचे 7 प्रांत आहेत। महत्त्वाचं म्हणजे अमेरिका या जगात सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो, तर कॅनडा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेपेक्षा मोठा देश आहे। परंतु असं असलं तरी अमेरिकेची लोकसंख्या कॅनडापेक्षा खूप जास्त आहे, कारण कॅनडाचा बहुतांश भाग हा जंगल आणि पर्वतांनी व्यापलाय। पण या दोन्ही देशांचे संबंध खूप चांगले आहेत। या दोन देशांचे संबंध इतके चांगले आहेत की दोन्ही देशांच्या सीमेवरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना व्हिसाची आवश्यकता नसते। एवढंच नाही तर अमेरिकेतील नागरिकांना कॅनडाचे नागरिक परप्रांतीयांसारखे वाटत नाहीत, असं सुद्धा म्हटलं जातं। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अर्थव्यवस्था या दृष्टिकोनातून हे दोन्ही देश एकमेकांना अनुरूप आहेत। आर्थिकदृष्ट्या दोन्ही देश एकमेकांचे सर्वात प्रमुख गुंतवणूकदार, ग्राहक आणि पुरवठादार आहेत। 2023 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीरपणे म्हटलं होतं की अमेरिकेचा कॅनडापेक्षा जवळचा मित्र नाही, तसेच कॅनडासारखा अमेरिकेचा भागीदार किंवा सहयोगी नाही। यावरून आपल्याला लक्षात येतं की कॅनडा आणि अमेरिकेचे संबंध अधिक मैत्रीपूर्ण आहेत। आता आपण समजावून घेतलं की अमेरिका आणि कॅनडाचे संबंध कसे आहेत ते। आता आपण पाहूयात की दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असतानाही ट्रम्प यांना कॅनडाला राज्य बनवून घेण्याची हौस का आहे ते। तर अमेरिकेला परदेशातून कमाई देणाऱ्या देशांपैकी सर्वात जास्त कमाई कॅनडातून होते। याचाच अर्थ कॅनडा अमेरिकेसाठी सर्वात मोठा व्यापारी देश आहे। अमेरिकन कंपन्या कॅनडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि कॅनडाच्या कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करतात। कॅनडा आणि अमेरिका एकमेकांचे मोठे उत्पादन भागीदार आहेत। अमेरिका कॅनडातून अनेक वस्तू आयात करतो, म्हणजेच कॅनडा अमेरिकेला अनेक वस्तू निर्यात करतो। कॅनडाकडे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे। यामध्ये तेल, गॅस, खनिजे, स्वच्छ पाणी आणि जंगले यांचा समावेश आहे। एवढंच नाही तर ऊर्जा उत्पादने, मोटर वाहने, वाहनांचे भाग, वनीकरण उत्पादने, पॅकेजिंग साहित्य, मूलभूत आणि औद्योगिक रसायने, प्लास्टिक, रबर उत्पादने, औद्योगिक यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे अशा अनेक गोष्टी कॅनडा अमेरिकेला निर्यात करते। उपलब्ध आकडेवारीनुसार जेव्हा अमेरिका कॅनडामध्ये $263.5 अब्ज किमतीच्या वस्तूंची निर्यात करते, तेव्हा अमेरिका कॅनडामधून $309.3 अब्ज आयात करते। आता थोडक्यात सांगायचं झालं तर कॅनडामधील या साधन संपत्तीचा अमेरिका सर्वात मोठा ग्राहक आहे। म्हणजेच कॅनडाची अर्थव्यवस्था अनेक बाबतीत अमेरिकेवरच अवलंबून आहे। आता कॅनडा अमेरिकेचा भाग झाला तर कॅनडात मोठ्या प्रमाणात असलेली नैसर्गिक साधन संपत्ती अमेरिकेला मिळेल, ज्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी ताकदवान होण्यास मदत होईल। या सगळ्याचा अर्थ एकच की केवळ आर्थिक दृष्टिकोनातून ट्रम्प यांना कॅनडाला आपल्या देशाचा एक भाग बनवायचा आहे, परंतु कॅनडाने ट्रम्प यांच्या या इच्छेला विरोध दर्शवला आहे। कॅनडा इतका कमजोर देश नाही असंही कॅनडाकडून सांगण्यात येतंय।
ज्या प्रकारे ट्रम्प कॅनडा, ग्रीनलँड आणि पनामा कालवा यांच्यावर कब्जा मिळवण्याची इच्छा दाखवत आहेत, त्यातून त्यांना कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिकाधिक बळकट बनवायची ही त्यांची महत्त्वाकांक्षा दिसून येते। ट्रम्प हे ज्या प्रकारे कॅनडावर कब्जा मिळवू पाहत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।